गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। महापालिका निवडणुका सुरू असतानाच राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठं विधान केलं आहे। महापालिकानंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील, 50% आत आरक्षण असलेल्या झेडपी निवडणुका आधी होतील असं अजित पवारांनी म्हटलं आहे। ते कोरेगाव भीमा येथे बोलत होते। नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकासारखेच राज्यात 2 टप्प्यात जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता आहे। आरक्षणाच्या पेचामुळे झेडपीच्या आधी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत। अखेरच्या 3ऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरा उडणार आहे, पण त्याही 2 टप्प्यात होऊ शकतात। 50% आरक्षणाच्या आत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील, त्यानंतर उर्वरित झेडपीच्या निवडणुका होतील असा अंदाज वर्तवला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका 2 टप्प्यात होणार असल्याचे जवळपास निश्चित मानलं जाते। अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या 32 जिल्हा परिषद आणि 331 पंचायत समितीच्या निवडणुका महिना अखेर होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यासारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। त्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे। 8 जानेवारीच्या आतमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असून आचारसंहितेमुळे कुठलीच अडचण निर्माण होईल ती होता कामा नये। तसेच निवडणुका जाहीर करण्याच्या निवडणुका आयोगाचा अधिकार आहे। निवडणूक आयोग त्याबाबत निर्णय घेईल। विदर्भातील जिल्हा परिषद तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, कोकणातील जिल्हा परिषद 50% पेक्षा जास्त आरक्षण असणाऱ्या जिल्हा परिषद आहेत। ते आरक्षण 50% पर्यंतच घ्या अशा सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। 50%च्या आत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आधी होतील असे अजित पवार म्हणाले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।